नमस्कार. आजची रेसिपी आहे डाळ काटवलाची भाजी. प्लेटमध्ये काटवलं पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काटवलाच्या फोडी करायच्या आहेत. तर इथे मी काटवलाच्या गोल आकारामध्ये फोडी कापून घेतलेल्या आहेत. सर्व काटवलं कापून झालेली आहेत आणि आता आपल्याला ह्या काटवलांमधल्या मोठ्या मोठ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. त्याचबरोबर बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. लसूण पाकळ्या आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये छान परतलेला आहे. आता आपल्याला बारीक कापलेली मिरची घालायची आहे. मिरचीसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. काही सेकंद शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काटवल्याच्या फोडी आणि थोडीशी भिजवलेली चण्याची डाळ घालायची आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि एक बारीक कापलेला टमाटर घालायचा आहे. टमाटरसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण काढायचं आहे आणि काही पावडर मसाले घालायचे आहेत. आवडीनुसार तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चम्मच गोडा मसाला घातलेला आहे. सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे. सर्व चिन्ह चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि काटवल्याच्या फोडी आणि चण्याची डाळ शिजलेली आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर काटवल्याच्या फोडी आणि चण्याची डाळसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने डाळ काटवल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.